ईव्हीएमच्या विरोधात आपल्याकडे आपण बघितलं असेल मार्कडवाडी सारख्या गावामध्ये गावकऱ्यांनी मतदान घेण्याचा निर्णय घेतल्यावरही प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली। मग प्रशासनाने कारवाई का केली हा प्रश्न आहे। आणि ठिकठिकाणच्या मताचे जर घोळ बघितले तर आम्हाला असं वाटतं की ईव्हीएम येणाऱ्या काळामध्ये ईव्हीएम पूर्णपणे हटले पाहिजे, बॅलेटवर निवडणूक झाली पाहिजे। आणि म्हणून आज या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आम्ही ईवीएमच्या विरोधात आंदोलन केलेलं है। जो सोलापुर डिस्ट्रिक्ट में है, जहां पे लोगों ने खुद होकर बैलेट पे वोटिंग करने का डिसीजन लिया था, लेकिन वहां पे लॉ एंड ऑर्डर के कारण पुलिस व्यवस्था ने उन पे कार्रवाई की, ये गलत है। अगर स्वतःला विश्वास नाही, त्यांच्या मंत्र्यांना विश्वास नाही, त्यांच्या चेल्या चपाट्यांना विश्वास नाही की इतक्या प्रकारचं बहुमत येऊ शकतं का। आता हा आमचा आरोप असू शकेल कदाचित, परंतु या राज्यामध्ये वाढलेले 70 इलेक्शन कमिशन याची आणि याच्यातच सगळं उत्तर दडलेलं आहे। ईव्हीएम हे एक माध्यम आहे आणि जे गेली 2014 पासून मोदी सरकारने हे वापरलेलं आहे आणि त्यांनी सिद्ध केलेलं आहे। हे आम्ही काही आरोप करत नाही, त्यांनी सिद्ध केलेलं आहे की या सगळ्या ईव्हीएम मध्ये टॅम्परिंग होऊ शकतं, सेट होऊ शकते आणि हे फक्त विधानसभेपुरतं मर्यादित, लोकसभेपुरतं मर्यादित नाही, तर त्यांनी याचा वापर अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा केलेला आहे असा आमचा आरोप आहे। आणि म्हणून देशामध्ये फिरले आणि लोकांमध्ये एक जागृती आणली। तशाच पद्धतीची जागृती आता ईव्हीएमच्या विरोधात सुद्धा आम्ही देशभरामध्ये करणार आहोत। महाविकास आघाडी म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या गावागावामध्ये अगदी कोपऱ्यामध्ये जाऊन, कारण मार्कडवाडीचं उदाहरण जसं वैभव आतापर्यंत होतं आपलं, आता आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे। मुख्यमंत्री म्हणत आहेत ईव्हीएम म्हणजे वोट फॉर महाराष्ट्र, अशा प्रकारे मतदान जे राज्यात झालंय म्हणून मला असं वाटतं जे मुख्यमंत्री हे खोटं बोलण्यात फार पटाईत आहेत वेगवेगळ्या विषयात। 21 ते ताबडतोब द्या असं आमचं म्हणणं आहे। हा 6वा हप्ता आलेला नाही अजून। एव्हरी वोट फॉर महायुती, एव्हरी वोट फॉर महायुती।